इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला संबंध सुधारण्याचे आवाहन केले आणि तणाव कमी करण्यासाठी मदतीचा प्रस्ताव दिला। दरम्यान खामेनी यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला बंधू राष्ट्र म्हणत भविष्यात एकता व सहकार्यावर भाष्य केलं। इराण सरकारकडून प्रस्तुत करण्यात आलेल्या संदेशात मुस्लिम एकतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आणि राष्ट्रांमधील विभाजनाविरुद्ध तीव्र इशारा देण्यात आला। खामेनी यांनी तुर्की आणि ओमानमधील हल्ल्यांमध्ये इराणची भूमिका मांडत त्या हल्ल्याला शत्रूने केलेली फॉल्स फ्लॅग ऑपरेशन्स म्हटलं। अशा कटांचा उद्देश इराण आणि शेजारी राष्ट्रांमध्ये अविश्वास निर्माण करणे हा असतो आणि लवकरच इतर प्रदेशांमध्येही याची पुनरावृत्ती होऊ शकते असा इशारा त्यांनी दिला। दरम्यान राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान म्हणाले की इराणला मुस्लिम राष्ट्रांशी संघर्ष नको आहे आणि त्यांनी या तणावासाठी अमेरिकेला जबाबदार धरलं। इराणने कधीही अण्वस्त्रे बनवण्याचा प्रयत्न केला नाही आणि यासाठी सर्वोच्च नेत्यांनी अशा शस्त्रांवर घातलेल्या धार्मिक बंदीचा पेझेशकियान यांनी हवाला दिला। त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर इराणबद्दल जगाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आणि हे दावे जागतिक माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर स्वीकारले असल्याचं ते म्हणाले। मोजतबा खामेनी हे इराणच्या राजकारणात पडद्यामागून मोठी सूत्रे हलवत आहेत। त्यांच्या या विधानामुळे इराण आता या दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावणार का याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे। एकीकडे पाकिस्तान हवाई हल्ले करत आहे तर दुसरीकडे तालिबान प्रत्युत्तराची भाषा करत आहे। इराणचा हा हस्तक्षेप दक्षिण आशियातील समीकरणे बदलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।